हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. त्याला वाटलं शिवी त्याच्याशी खोटं बोलत आहे. खोटं बोलण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार, असा विचार करत अर्कला मनोमन स्वतःला तुटल्यासारखे जाणवत होते. शिवीच्या बोलण्यावर तो पुन्हा एकदा आपले दुःख हलक्या हास्यामागे लपवत म्हणाला, बोलायला शब्दच उरले नाहीत आणि माझे मौन याचा पुरावा आहे की आज अखेर तू माझे मन दुखवण्यात यशस्वी झालीस. शिवी अर्कच्या दिशेने पुढे येत म्हणाली, आता आपल्यामध्ये दुरावा निर्माण झालाच आहे, तर तो तसाच राहू द्या. तुम्ही बदललात, पण मी स्वतःला सावरलं आहे. विषय संपला. असे म्हणत शिवी टेरेसवरून निघू लागली. तेवढ्यात अर्कची नजर झोपाळ्यावर पडलेल्या शिवीच्या फोनकडे गेली. त्याने फोनकडे एक नजर टाकली आणि थोड्या नाराजीने म्हणाला, तुझ्या मित्राला सोबत घेऊन जा, नाहीतर पुन्हा तक्रार घेऊन तो इथे आला तर. अर्कचे बोलणे ऐकून शिवी घाबरत मागे वळली आणि म्हणाली, काय काय तुम्ही अवीची गोष्ट करत आहात? अर्क पुढे गेला. झोपाळ्यावरून शिवीचा फोन उचलला आणि तिच्या जवळ येऊन तिच्या दिशेने फोन पुढे करत म्हणाला, ज्याच्याबद्दल तुला बोलायचंच नाही त्याच्याबद्दल बोलून किंवा विचारून मी काय करणार? असो, मॉम डॅडच्या ॲनिव्हर्सरीसाठी काही मदत हवी असेल तर सांग. असे म्हणत अर्कने शिवीच्या हातात तिचा फोन दिला आणि तिथून निघून गेला. अर्क आपल्या खोलीत परत आला होता. शिवी ही लगेच त्याच्या मागोमाग खोलीत आली. अर्क बेडवर बसून पाणी पित होता. त्याला बेडवर बसलेलं पाहून शिवीला थोडं आश्चर्य वाटलं. अर्ककडे न पाहता ती थेट कपडे बदलण्यासाठी वॉर्डरोबमधून आपले कपडे काढायला गेली. कपडे काढताना शिवीची नजर वॉर्डरोबच्या दुसऱ्या बाजूला गेली, जिथे आज अर्कचे कपडे ठेवले होते. खरं तर ती जागा अर्कच्या कपड्यांसाठीच होती, पण आजपर्यंत ती जागा रिकामी होती. अर्क त्याचे बहुतेक कपडे स्टडी रूममध्येच ठेवायचा आणि काही कपडे ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये ठेवायचा. लग्नानंतर तो अनेकदा आपल्या व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेरच असायचा. शिवीलाही गेल्या काही महिन्यात त्याची सवय झाली होती. त्यामुळे आज अचानक झालेले हे सगळे बदल पाहून तिचे आश्चर्य वाढणे साहजिकच होते. हातात कपडे घेऊन शिवीने ते जवळच्या टेबलावर ठेवले आणि म्हणाली, तुम्ही जसं समजत आहात तसं काहीही नाही आहे. मी अविशी बोलले आहे, तो यापुढे असं काही करणार नाही. अविरलच्या बाजूने शिवी सफाई देत आहे हे पाहून अर्कने कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता विचारले, तुला वाटत असेल ना की मी खूप वाईट आहे? अर्कचे बोलणे ऐकून शिवीने न समजल्यासारखे त्याच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला पाहू लागली. क्षणभर थांबून अर्क पुढे म्हणाला, पण माझ्यावर विश्वास ठेव. तू मला जितकं वाईट समजतेस त्यापेक्षाही मी कितीतरी पटीने वाईट आहे. तो यापुढे इथे दिसला नाही तरच बरं होईल. असे म्हणत अर्क जबरदस्तीने आपला शर्ट काढण्याचा प्रयत्न करू लागला. वेदनेने त्याने क्षणभर डोळे मिटले. हे पाहून शिवीने आपले कपडे काउचवर ठेवले आणि अर्कजवळ जाऊन त्याला शर्ट काढण्यास मदत केली. अर्कचा शर्ट उतरल्यावर शिवीची नजर क्षणभर त्याच्या रुंद खांद्यावर स्थिरावली. अर्कला शर्ट शिवाय पाहून तिच्या हृदयाची धडधड वाढली. लाजेने ती काही क्षण गोंधळून गेली. शिवी अजूनही आपल्या जवळ उभी आहे हे पाहून अर्क तिच्याकडे वळला आणि म्हणाला, थँक्स. अर्कचा आवाज ऐकताच शिवीने पटकन मान खाली घातली आणि डोक्यावर दुपट्टा घेत तिथून निघू लागली. अर्कने तिच्या दुपट्ट्याला हलकेच पकडत म्हटले, याची गरज नाही. शिवीने पुन्हा दुपट्टा डोक्यावर व्यवस्थित ठेवत उत्तर दिलं, काही हरकत नाही, आता फरक पडत नाही, याची सवय झाली आहे. असे म्हणत शिवीने आपले कपडे उचलले आणि बाथरूमच्या दिशेने निघून गेली. त्यावेळी कपडे बदलून शिवी पुन्हा खोलीत आली आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे एकाच क्षणी झाले. तिच्या मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या. घबराहट, लाज, आश्चर्य, नाराजी आणि न जाणं अजून कितीतरी काही. अर्क आज पहिल्यांदाच खोलीत असलेल्या बेडवर झोपला होता. त्यानेही कपडे बदलले होते. साधा टी-शर्ट आणि ट्राउझर घातलेला तो आरामात बेडवर पडून आपल्या फोनमध्ये काहीतरी पाहत होता.
आणि त्यावेळी शिवीने कोरडा पडलेला घास ओलावण्यासाठी हलकेच ओठांवर वरून जीभ फिरवली. एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, पुढे आली आणि नेहमीप्रमाणे बेडवरून एक उशी घेत काऊचकडे जाऊ लागली. शिवी उशी घेऊन जात आहे हे पाहून अर्क, जो आत्तापर्यंत फोनमध्ये व्यस्त असल्याचे भासवत होता, अचानक म्हणाला, कुठे चालली आहेस? रोज तर इथे झोपतेस ना, मग आज काय बदललं? माझी उपस्थिती तुला इतकी खटकत असेल तर सांग, मी इथून निघून जातो. आणि त्यावेळी अर्कचा आवाज ऐकून शिवीची पावले क्षणभर थांबली. मात्र पुढच्या क्षणी ती पुन्हा चालू लागली आणि काऊचपर्यंत पोहोचली. शिवीने काऊचवर उशी ठेवत म्हटले, याआधी तुम्ही मला या बेडवर एकटी झोपलेलं पाहिलं आहे का? अर्कने एक नजर काऊचकडे पाहत म्हटलं, पण ते खूपच छोटं आणि अनकम्फर्टेबल आहे. अर्कचे बोलणे पूर्ण होण्याआधीच शिवी म्हणाली, थँक्स, पण माझी काळजी करण्याची गरज नाही. हे तुमच्यासाठी छोटं आणि अनकम्फर्टेबल असेल. मला इथे झोपायची सवय झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मी इथे झोपते आहे. गुड नाईट. असे म्हणत शिवीने दुसऱ्या बाजूला तोंड फिरवले आणि डोळे मिटले. झोप तिच्या डोळ्यात नव्हती, तरीही शिवीने डोळे बंद केले होते. दुसरीकडे अर्कच्या डोळ्यांवरही आज झोप येत नव्हती. तो झोपण्याचा प्रयत्न करत असला तरी समोर दुसऱ्या बाजूला तोंड करून बसलेल्या शिवीकडे एकटक पाहत राहिला. ज्यावेळी या आशेने की कधीतरी त्याच्या दिशेने नक्कीच कळेल, लवकरच तसे झाले. तर शिवीने कूस बदलली आणि आता तिचा चेहरा अगदी अर्कच्या डोळ्यांसमोर होता. शिवीचा चेहरा पाहताच नकळत अर्कच्या चेहऱ्यावर एक गोडसं स्मित उमटलं. याला वाटलं शिवी झोपली आहे. तो अगदी निवांतपणे हसत तिच्याकडे पाहत होता. शिवीने हळूच डोळे उघडले आणि समोर झोपलेल्या अर्ककडे पाहिलं. अर्कही मोठ्या प्रेमाने हसत तिच्याकडेच पाहत होता. दोघांची नजरानजर होताच क्षणभर दोघेही गोंधळून गेले. दोघांची धडधड वाढली होती, जणू काही त्यांची चोरी पकडली गेली होती. पुढच्या क्षणी शिवीने पटकन नजर चोरली आणि दुपट्ट्याने आपला चेहरा झाकून घेतला. शिवीलाही अचानक डोळे उघडून पाहताना पाहून थोडासा गोंधळला. शिवीने डोळे बंद केले आणि वाढलेली धडधड शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. खरं तर शिवी ही आत्तापर्यंत झोपू शकली नव्हती. तिने कुशीवर वळणसुद्धा फक्त एवढंच जाणून घेण्यासाठी घेतलं होतं की अर्क अजून झोपला आहे की नाही. शिवीने अशा प्रकारे चेहरा झाकून घेतल्याने अर्कलाही मनातून थोडं वाईट वाटलं. अशाच घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या मनस्थितीत अखेर दोघांची ती रात्र कशीबशी संपली. सकाळी साधारण 5 वाजता शिवीची झोप उघडली. डोळे उघडताच तिची नजर सर्वप्रथम बेडवर पसरून निवांत झोपलेल्या अर्कवर पडली. तो एखाद्या छोट्या मुलासारखा पोटावर झोपला होता. अर्कला अशा प्रकारे झोपलेलं पाहून शिवीने ओठ दाबत हसण्याचा प्रयत्न केला. ती काही वेळ काऊचवर बसून अर्ककडे पाहत राहिली. झोपलेल्या अर्कच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती, जी त्याला आणखी निरागस बनवत होती. अर्ककडे पाहताना शिवीच्या मनात मागील काही महिन्यातील अनेक गोष्टी आठवू लागल्या. शिवीने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि अर्ककडे पाहत मनातच म्हणाली, तुम्हाला वाटलं की तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा पुन्हा त्या भूमिकेत परत जाल, पण तुम्हाला याची कल्पनाच नाही की ही गोष्ट आता संपत आली आहे, अर्कजी. आणि त्यावेळी असा विचार करत शिवी आपल्या जागेवरून उठली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने निघून गेली. शिवी रोज सकाळी लवकर फ्रेश होऊन गार्डनमध्ये फिरायला जात असे. आजही ती नेहमीप्रमाणे हॉलमधून जात दरवाजाकडे निघाली होती. तेवढ्यात घराची बेल वाजली. शिवी त्याच दिशेने जात असल्याने तिने तिथे उभ्या असलेल्या सर्वंटला हाताने थांबवलं आणि स्वतःच दरवाजा उघडला. दरवाजात उभ्या असलेल्या मुलाकडे पाहून शिवी म्हणाली, जी, आपण? ती पुढे काही बोलणार इतक्यात त्या मुलाने आपल्या छातीवर
हात ठेवला आणि शिवीकडे झुकत खाली पडू लागला. शिवी घाबरून मागे सरकली. तो मुलगा तिच्यासमोरच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. शिवीने घाबरत आजूबाजूला उभ्या असलेल्या सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाली, प्लीज प्लीज बघा ना, यांना काय झालं आहे. शिवी घाबरलेल्या आवाजात सगळ्यांकडे मदत मागत होती, पण तिथे उभे असलेले सगळे लोक मात्र मंद मंद हसत होते. शिवीने घाबरत जमिनीवर पडलेल्या त्या मुलाच्या गालाला हात लावला आणि म्हणाली, प्लीज उठा, काय झालंय तुम्हाला, ऐकू येते ना. तेवढ्यात समोरून एक आवाज आला, हो, ही नौटंकी अगदी ठीक आहे, तुला फक्त घाबरवत आहे तो. शिवीने नजर वर करून पाहिलं. समोर एक पुरुष आणि एक स्त्री उभे होते. शिवी काही बोलू किंवा समजून घेऊ शकण्याआधीच जमिनीवर पडलेला तो मुलगा उठला आणि म्हणाला, तुम्हाला नौटंकी वाटली मॉम. यांना पाहून तर मी बेशुद्ध होता वाचलो आहे. हाय, किती सुंदर आहे यार ह्या. त्या मुलाने अचानक उठून बोलल्यामुळे शिवी घाबरून आपल्या चेहऱ्यावर हात ठेवत किंचाळली. तिला अशा प्रकारे घाबरलेलं पाहून तो मुलगा हसत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मी बेशुद्ध पडलो तेव्हा तुम्ही इतकं घाबरला नव्हता भाभी, जितकं मी शुद्धीवर आल्यावर घाबरलात. शिवीचा आवाज ऐकून आत्तापर्यंत हॉलमध्ये बसलेले सगळे लोकही तिथे आले होते. अंशने समोर उभ्या असलेल्या त्या पुरुषाकडे पाहिलं आणि तो वेगाने त्याच्याकडे जाऊ लागला. अंशला पाहताच तो पुरुषही त्याच वेगाने त्याच्याकडे आला. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि काही क्षण दोघेही भावूक झाले. अंशने त्याला मिठी मारत म्हटलं, इतक्या दिवसांनी आपल्या भावाची आठवण आली भाऊ. विवान अंशपासून थोडा दूर होत म्हणाला, आठवण त्यांची केली जाते जे दूर असतात. तुम्ही तर नेहमीच आमच्या सोबत होता भाऊ, पण तुमच्या उपस्थितीची खूप आठवण आली. आणि त्याचवेळी अंशने काही अंतरावर उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे पाहिलं आणि मोठ्या आदराने म्हणाला, वेलकम होम सानवी. अजूनही माझ्यावर नाराज आहेस. आणि त्यावेळी सानवीने नकारार्थी मान हलवली आणि हलकसं हसत म्हणाली, नाही, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. आय एम सॉरी भाभी. कशा आहात. त्यावेळी अंश काही बोलण्याआधीच मागून एक ओळखीचा आवाज आला, जशी मला सोडून गेली होतीस तशीच आहे. आणि त्यावेळी मिनलचा आवाज ऐकताच सानवी वेगाने तिच्या जवळ गेली आणि तिला मिठी मारत म्हणाली, तुम्ही खरंच अजिबात बदललेल्या नाही आहात भाभी. मिनल मंद हसली. तेवढ्यात मागून स्मिताजी आल्या. विवानला पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. विवान आणि सानवी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या पाया पडले. स्मिताजींच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांनी विवानला आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि म्हणाल्या, काय रे मुला, एवढ्या लांबून तुझे अश्रू पाहायला थोडी आला आहेस. स्मिताजींनी विवानला हळूच मारलं आणि मग जवळ उभ्या असलेल्या सानवीला आपल्या छातीशी कवटाळत म्हणाला, चांगलं झालं तुम्ही सगळे इथे आलात. आता या घराला तुमच्या सगळ्यांची गरज आहे. सानवी हसत म्हणाली, आणि आम्हालाही तुमच्या सगळ्यांची गरज आहे मॉम. आम्ही या घराला खूप मिस केलं. सगळे आपापसात गप्पा मारत होते. तेवढ्यात दरवाजाजवळ उभ्या असलेल्या त्या मुलाने अचानक शिवीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या बाजूला उभा राहत म्हणाला, एक तुमच्याशिवाय कोणालाच माझी काळजी नाहीये. स्वतःच्याच घरात हे सगळे मला परक्यांसारखं वाटायला लावत आहेत. आणि त्यावेळी असं म्हणत त्या मुलाने शिवीच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि उदास चेहरा करत म्हणाला, आता या घरात फक्त तुमचाच आधार आहे भाभी.
शिवी त्याच्या या अचानक झालेल्या कृतीने घाबरून उभी होती. हा मुलगा नेमका कोण आहे हे तिला माहीतही नव्हतं. मात्र एवढं तिला समजत होतं की तो घरातीलच आहे. विवान आणि सानवी ही नावं तिने याआधीही मिनलच्या तोंडून ऐकली होती. अंश विवानला म्हणाला, आणि आपला शेर कुठे राहिला? अंशचं बोलणं ऐकून विवानने आजूबाजूला पाहत आवाज दिला, निर्वाण. निर्वाण. आपलं नाव ऐकताच शिवीच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत उभा असलेला निर्वाण म्हणाला, तुमचा शेर इथेच आहे मोठे पापा, तुमच्या या छोट्या चुहियाजवळ. निर्वाणचं बोलणं ऐकून सानवी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, निर्वाण, भाभी आहे ती तुझी. निर्वाणने तोंड पाडत म्हटलं, हेच तर माझं दुःख आहे मॉम. आय विश ही माझी गर्लफ्रेंड असती. हे ऐकताच सानवीने हात उचलून निर्वाणकडे जाण्याचा प्रयत्न केला. निर्वाण पटकन मिनलच्या मागे जाऊन लपला आणि म्हणाला, काय मोठी मॉम, भावाचं यांच्याशी लग्न करण्याआधी तुम्हाला एकदा तरी आपल्या दुसऱ्या मुलाचा विचार आला नाही? मिनल शिवीकडे पाहत म्हणाली, चूक झाली माझी. निर्वाणने मिनलला मागून मिठी मारत म्हटलं, आता मी आलोय ना, सगळं ठीक होईल. आणि त्यावेळी आता इथे मिनलने चेहरा वळवून निर्वाणच्या गालावर अगदी प्रेमाने किस केला. निर्वाणने नजर वर करून समोर उभ्या असलेल्या शिवीकडे पाहिलं. शिवी मात्र काहीच न समजल्यासारखी चेहऱ्यावर गोड असं हसू ठेवून आपल्या सुंदर डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहत होती. तिला पाहून निर्वाणच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. निर्वाण हसत मिनलला म्हणाला, मोठी मॉम, माझ्या चुहियासारख्या गोड भाभीची सगळ्यांशी ओळख तरी करून द्या, नाहीतर त्या पूर्ण दिवस तिथेच उभ्या राहून सगळ्यांकडे अशाच न समजल्यासारख्या पाहत राहतील. मिनलच्या शेजारी उभी असलेली सानवी निर्वाणकडे रागाने पाहत म्हणाली, नीर, तू तिला वारंवार चुहिया चुहिया का म्हणतोस बेटा? निर्वाण हसत म्हणाला, मॉम, जेव्हापासून मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे तेव्हापासून त्या थरथरत आहेत. आता तुम्हीच सांगा, यांना चुहिया म्हणू नये तर काय शेरनी म्हणू? हे ऐकून मिनलने एक नजर शिवीकडे टाकली आणि म्हणाली, पहिल्यांदा जेव्हा मी हिला पाहिलं होतं तेव्हा ती शेरणीच होती. काही परिस्थितींनी आणि काही माझ्या चुकीच्या निर्णयांनी या शेरणीला चुहिया बनवलं. मिनल भाऊक झाल्याचं पाहून शिवी तिच्या जवळ आली आणि म्हणाली, प्लीज मम्मा, आता पुन्हा सुरुवात करू नका. आज इतका स्पेशल दिवस आहे, आज तुमचं कोणतंही फालतू बोलणं नाही. शिवी पुढे काही बोलणार इतक्यात निर्वाण चहकला आणि त्या दोघींच्या मध्ये येत म्हणाला, हो हो, इतका स्पेशल दिवस आहे. आपण सगळे इतक्या वर्षांनी भेटलो आहोत तर एक पार्टी तर बनतेच, काय मोठे पप्पा? अंश निर्वाणचं बोलणं ऐकून हसत म्हणाला, बिलकुल बनते भाऊ, तर सांग कशी पार्टी हवी? निर्वाण पुन्हा उत्साहाने म्हणाला, तुम्हाला त्याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मी आहे ना, तुमचा मोस्ट यंग अँड हँडसम मुलगा. मी सगळं सांभाळून घेईल. तुम्ही सगळे फक्त आज रात्री पार्टीला जाण्यासाठी तयार राहा. असं म्हणत निर्वाण शिवीच्या जवळ गेला आणि म्हणाला, भाभीजी, तुम्ही प्लीज मला भावाला भेटवायला घेऊन जाल का? शिवीने होकारार्थी मान हलवत म्हटलं, हो, ते खोलीतच झोपले आहेत. तुम्हाला हवं असेल तर. निर्वाणने शिवीचा दुपट्टा पकडत म्हटलं, मला तर फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही पुढे पुढे चला आणि मी तुमच्या मागे मागे. शिवी त्याच्याकडे न समजल्यासारखी पाहत काही बोलणार इतक्यात निर्वाण पुन्हा म्हणाला, आता चला ना प्लीज, नाहीतर अजून किती वेळा तुम्हाला भाभी भाभी म्हणत माझं स्वतःचंच मन दुखवावं लागेल, कोण जाणे. आणि त्यावेळी शिवीने एक नजर मिनलकडे टाकली आणि निर्वाणला म्हणाली, ठीक आहे चल,
मी तुझ्यासोबत येते. शिवीचं बोलणं ऐकून निर्वाणने आपल्या छातीवर हात ठेवत नाटक केलं आणि म्हणाला, उफ, किती गोड आहात तुम्ही. आणि तुमचा हा कोकिळेसारखा आवाज, मन करतं बस ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. हे ऐकून सानवी हसत म्हणाली, नौटंकी, भावींवर खूप प्रेम येते वाटतं. पण लक्षात ठेव, शिवीचं हे प्रेम अर्क समोर गेल्यावर फिकं पडायला नको. हे ऐकून शिवी हलकसं हसली. निर्वाण, जो शिवीच्या दुपट्ट्याला पकडून मोठ्या प्रेमाने तिच्या मागे मागे चालत होता, तो मोठ्या थाटात म्हणाला, जान दे दूंगा. एकदा मी कमिटमेंट केली ना, मग माझ्याशिवाय सगळ्यांचं ऐकतो. हे ऐकून शिवी हसत त्याच्याकडे वळून पाहते. शिवीला असं हसताना पाहून निर्वाणने तोंड पाडत म्हटलं, भाभी, तुमच्या या प्रेमळ नजरा आणि हसण्याचे बाण चालवणं बंद करा. नाहीतर इथेच बेशुद्ध पडलो तर सरळ स्वर्गाच्या दरवाजावर जाऊन पडेन. शिवी चालता चालता अचानक थांबली आणि निर्वाणकडे पाहत म्हणाली, छी, तुम्ही कसल्या काय गोष्टी करत आहात. निर्वाण हसत म्हणाला, हाय, माझी किती काळजी आहे तुम्हाला. आणि त्यावेळी शिवीने त्याच्या अंदाजाची नक्कल करत नाटकीपणे म्हटलं, नाही, माझा तसा अर्थ नव्हता. माझा अर्थ असा होता की तुम्ही स्वर्गाच्या दरवाजावर कसे काय पडू शकता. तुमची तिकीट तर आधीपासूनच नरकात बुक झालेली आहे. असं म्हणत शिवी हसायला लागली. निर्वाणही हसत तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, हे झालं ना खरं, आता वाटतंय आपली चांगलीच जमणार. असं म्हणत दोघेही हसू लागले. लवकरच दोघे अर्कच्या खोलीत पोहोचले. अर्क बेडवर अगदी निवांतपणे झोपला होता. निर्वाणने अर्कला पाहताच धावत जाऊन थेट बेडवर चढून त्याला मिठी मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अर्क दचकून बेडवर बसला आणि म्हणाला, शुगर, काय झालं तुला. असं म्हणताच अर्कची नजर समोर दाराजवळ उभ्या असलेल्या शिवीकडे गेली. तो लगेच मागे वळून आपल्या मागे बसलेल्या व्यक्तीकडे पाहतो. अर्क निर्वाणकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, तू कधी आलास. निर्वाण मुलीसारखा लाजत म्हणाला, आत्ताच आलो शुगर. अर्कने कोणताही भाव न दाखवता डोळे बारीक करत निर्वाणकडे रोखून पाहिलं. निर्वाण हसत म्हणाला, नाईस नेम आहे हा भाऊ, शुगर. मला शुगर नाही तर कधी प्रेमाने बीटर तरी म्हणायचास. हे ऐकताच अर्कने जवळ पडलेली उशी उचलली आणि निर्वाणच्या मागे धावत म्हणाला, तुला माझं प्रेम आता दाखवतोच, ये इकडे. असं म्हणत अर्क निर्वाणच्या मागे धावू लागला. निर्वाण सरळ जाऊन शिवीच्या खांद्यांना धरून तिच्या मागे लपला. अर्क शिवीच्या पुढे उभा राहून म्हणाला, नीर, बाहेर ये, नाहीतर नंतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. निर्वाण हसत म्हणाला, तुमच्यापेक्षा वाईट कोणी असूच शकत नाही भाऊ. मला नंतर बघा, आधी तुमचा शुगर सांभाळा. असं म्हणत निर्वाणने शिवीला हळूच अर्कच्या दिशेने ढकललं आणि तिथून पळून गेला. शिवी या धक्क्यासाठी अजिबात तयार नव्हती. त्यामुळे तिला स्वतःला सावरता आलं नाही आणि ती थेट जाऊन अर्कला धडकली. शिवीला अशा प्रकारे आपल्याकडे येताना पाहून अर्कने उशी बाजूला फेकली आणि शिवीच्या कमरेभोवती दोन्ही हात ठेवून तिला थांबवलं. अर्कची नजर शिवीवर स्थिर होती, तर शिवीने भीतीने आपले दोन्ही डोळे घट्ट मिटून घेतले होते. ही दुसरी वेळ होती जेव्हा शिवी अर्कच्या इतक्या जवळ आली होती. अर्कला त्यांची पहिली भेट आठवली. त्यावेळीही शिवीने त्याला आपल्याकडे ओढलं होतं आणि त्याच्या शर्टला आपल्या मुठीत घट्ट पकडून ती एका छोट्याशा खांबामागे लपली होती. फरक एवढाच होता की आज अर्कच्या इतक्या जवळ येऊन शिवीने भीतीने आपले डोळे घट्ट मिटले होते,
पण त्या दिवशी शिवीची एक नजर आणि तिचे ते सुंदर डोळे अर्कच्या मनात आणि डोळ्यात कायमचे बसले होते. अर्कची पकड कमरेवर जाणवता शिवी लाजेने शहारली. तिने हळूच डोळे उघडले आणि नजर वर करून अर्ककडे पाहत म्हणाली, सॉरी, मी नीट उभी होते, पण अचानक. असं बोलताना शिवी आता अर्कच्या नजरेला नजर देत नव्हती. तिच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की ती स्वतःच अस्वस्थ झाली होती. ती फक्त स्वतःमध्येच आकसत चालली होती. शिवीचा आवाज ऐकून अर्क भानावर आला आणि म्हणाला, इट्स ओके, चूक तुझी नाही, माझी आहे. चूक तिची नाही, अर्कची आहे. हे ऐकून शिवी, जी आत्तापर्यंत त्याच्यापासून नजर चोरत होती, तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. अर्क अजूनही तिच्या कमरेला दोन्ही हातांनी धरून उभा होता. शिवीने नजर खाली केली. इकडे तिकडे पाहत ओठ दाबून ती म्हणाली, मला किचनमध्ये काही काम आहे. अर्कने कमरेवरचे हात काढावेत हे सांगायचं कसं, हेच तिला समजत नव्हतं. तर त्यावेळी अर्कची अवस्थाही शिवीपेक्षा काही वेगळी नव्हती. अचानक शिवी इतकी जवळ आल्यामुळे त्याची धडधडही वाढली होती. त्यात त्याला त्यांची पहिली भेट आठवली आणि तो पूर्णपणे शिवीच्या विचारात हरवून गेला. नकळत तो शिवीला म्हणाला, ठीक आहे, जा. आणि त्यावेळी शिवीला काही समजत नव्हतं. एकीकडे तो तिला कमरेला धरून उभा होता आणि दुसरीकडे तिला जाण्यास सांगत होता. शिवी आता हळूहळू थरथरू लागली होती हे अर्कलाही जाणवत होतं. तो शिवीला काही बोलणार इतक्यात शिवी म्हणाली, तुमचे हात. माझ्या बोलता बोलता शिवी गप्प झाली. शरमेने तिने नजर खाली केली आणि डोळे बंद केले. त्यापुढे तिला काही बोलताच आलं नाही. आणि त्यानंतर शिवीचं अर्धवट वाक्य ऐकून अर्कचं लक्ष आपल्या हातांकडे गेलं, जे अजूनही शिवीच्या कमरेवर होते. अर्कने हळूच आपले हात मागे घेतले आणि म्हणाला, सॉरी, माझं लक्ष. अर्क पुढे काही बोलणार इतक्यात शिवीने एक क्षणही न थांबता वेगाने खोलीबाहेर धाव घेतली. शिवी अशा प्रकारे स्वतःपासून दूर पळून जाताना पाहून अर्क मनातच म्हणाला, फिकीर इतकी करते. कधी कधी वाटतं तिच्या आत्म्यातच मी सामावलेलो आहे, पण जवळ आलो की अशी घाबरते, जणू ती माझी जराही नाही. तिकडे खोलीबाहेर आलेली शिवी आपल्या वाढलेल्या धडधडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. अर्कमध्ये अचानक झालेला हा बदल पाहून तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्या प्रश्नांची उत्तरं तिला हवी होती, पण ती कशी आणि कुणाकडून मिळणार हे तिला माहीत नव्हतं. ती आपल्या विचारात हरवली होती. तेवढ्यात कोणीतरी शिट्टी वाजवल्यामुळे ती पुन्हा दचकली. तिने नजर वळवून पाहिलं तर समोर निर्वाण उभा होता. तिला पाहून शिट्टी वाजवत तो म्हणाला, आणि कसा राहिला? निर्वाण चेहऱ्यावर खट्याळ हास्य आणत म्हणाला. मग शिवीकडे पुढे येत तो म्हणाला, पण यार, एवढ्या लवकर परत का आलीस? माझ्या प्रयत्नांचं फळ मला एवढं चांगलं वाटलं नाही. इतका शॉर्ट रोमॅन्स? आजकालची मुलंसुद्धा यापेक्षा जास्त वेळ घेतात. निर्वाण शिवीपर्यंत पोहोचण्याआधीच शिवीने हात वर केला आणि त्याच्याकडे धावत जात म्हणाली, वेळ तर आज मी काढते तुमच्यासाठी. खूप वाईट आहात तुम्ही. सकाळपासून माझ्या कौतुकाचे पूल थांबवून त्याच पुलावरून मला धक्का देऊन पळून गेलात. असं म्हणत शिवी निर्वाणच्या मागे धावू लागली. आणि त्यानंतर निर्वाण धावत धावत पुन्हा खाली हॉलमध्ये आला, जिथे घरातील सर्वजण आधीपासून बसले होते. निर्वाण धावत ओरडला, वाचवा वाचवा मॉम, मोठी मॉम. शिवीला निर्वाणच्या मागे अशा प्रकारे धावताना पाहून मिनलच्या चेहऱ्यावर हसू आलं. आणि तिकडे विवान आपल्या जागेवरून उठला, निर्वाणला पकडलं आणि शिवीच्या हवाली करत म्हणाला, वा, काय मज्जा येते हे दृश्य पाहून. ह्याला मारताना पाहून माझ्या डोळ्यांना थंडावा मिळतो. तिकडे मिनलसोबत बसलेली सानवी म्हणाली, याचं काय करू? कधी सुधारणार आहे का हा? मिनल हसत म्हणाली,
अगदी विवांसारखं आहे हा. हा सुधारला तर तुलाच नंतर पश्चाताप होईल, माहिती आहे सान्वी. आज कित्येक महिन्यानंतर मी शिवीला घरात अशी आनंदाने चहकताना पाहिलं आहे. ऑल थँक्स टू नीर. दुसरीकडे अधीरा आपल्या विचारात हरवून फ्लॅटच्या बाल्कनीत बसून कॉफी पित होती. तेवढ्यात एक कागदी विमान उडत येऊन थेट तिच्या पायाजवळ येऊन पडले. अधीराने एक नजर खाली पडलेल्या कागदाकडे टाकली आणि आजूबाजूला पाहिलं. मग खाली वाकून तो कागद उचलला आणि बाजूला फेकून दिला. काही वेळाने पुन्हा एक कागद उडत येऊन तिच्याजवळ पडला. अधीराने पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिलं आणि तो कागद उचलला. यावेळी तिने त्या कागदावर लिहिलेले शब्द वाचले. मिळशील का जर म्हणालो की तुझ्याशिवाय उदास आहे. ते शब्द वाचताच अधीराचे डोळे विस्फारले. ती आपल्या जागेवरून उठली आणि आजूबाजूला पाहू लागली. कधी खाली पाहत होती तर कधी वर तर कधी आजूबाजूला, पण तिला तिथे कोणीही दिसत नव्हते. अधीरा पुन्हा येऊन आपल्या जागेवर बसली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता होती. मनात एक घबराहट होती. अधीरा काहीतरी विचार करतच होती. तेवढ्यात पुन्हा एक कागद तिच्या बाल्कनीत येऊन पडला. अधीराने तो कागद उचलला आणि वाचला. याआधी स्वतःला इतकं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं. दररोज माझी नजर सगळ्यांना पाहते, पण माहीत नाही का या गर्दीतही ती फक्त तुलाच शोधते. अधीरा घाबरून आजूबाजूला पाहत ओरडली, अयांश, अयांश, मला माहीत आहे हे तूच आहेस. असे म्हणत अधीरा घाबरलेल्या नजरेने आजूबाजूला पाहत होती. तेवढ्यात पुन्हा एक कागदाचा तुकडा तिच्याजवळ येऊन पडला. अधीराने तो कागद उचलला आणि वाचला. मुमकिनच नाही तो. तिने एवढेच वाचले होते. तेवढ्यात तिच्या कानावर अयांशचा आवाज पडला. शेजारच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून तो कागदावर लिहिलेले शब्दच पुन्हा म्हणत होता. मुमकिनच नव्हतं की तू माझ्या भावनांपासून अनभिज्ञ असशील. माझ्या मनातला आवाज तुझ्या हृदयापर्यंत पोहोचलाच असेल. अधीराने समोर पाहिलं तर अयांश तिथे उभा होता. अयांशला पाहून अधीरा आश्चर्यचकित होऊन तशीच उभी राहिली. तिच्याकडे पाहून तो हलकेच हसत म्हणाला, करून टाकली ना माझी सेटिंग खराब. तर त्यावेळी आता इथे अयांशला पाहून अधीरा खुश व्हावी, आश्चर्यचकित व्हावी की नाराज व्हावी हे तिला समजत नव्हते. अधीरा आपल्या आवाजात काळजी आणि नाराजी आणत म्हणाली, का का आलास इथे? सांगितलं होतं ना पुन्हा माझ्यापासून दूर राहा. त्यावेळी अयांश अधीराकडे प्रेमाने पाहत म्हणाला, तुझ्यासोबत घालवलेले ते काही सुंदर क्षण, माझ्या आयुष्याच्या तिजोरीत जपून ठेवलेले ते अनमोल दागिने आहेत जे मला कधीच गमवायचे नाहीत. अधीरा, का माहीत नाही, पण एवढं नक्की समजलं आहे की लोकांसोबत हसवणं हा फक्त तुझा एक गुण आहे. अधीरा, मला तुला तिथून वाचायचं आहे जिथून तुझं मौन सुरू होतं. अधीरा काही क्षणांसाठी सगळं काही विसरून अयांशच्या बोलण्यात हरवून गेली. आणि त्याच नंतर इकडे अधीरा भानावर आली जेव्हा तिच्या कानावर एका माणसाचा टोचणारा आवाज पडला. अधीरा, अधीरा. तो माणूस अधीराच्या खोलीत येत होता आणि मोठमोठ्याने तिला हाक मारत होता. अधीरा घाबरून समोर उभ्या असलेल्या अयांशकडे पाहत म्हणाली, प्लीज प्लीज आज जा. अयांश मात्र निर्धास्तपणे तिथेच उभा राहून म्हणाला, जी नाही, मी कुठेही जाणार नाही. अधीरा त्याच्यासमोर हात जोडत म्हणाली, प्लीज प्लीज निघून जा. असं म्हणताना अधीराचे डोळे पाणावले होते. तिच्या डोळ्यातील अश्रू अयांशला वितळण्यासाठी पुरेसे होते. अयांशने गंभीरपणे होकारार्थी मान हलवत म्हटलं, ठीक आहे जातो, पण आधी माझी शपथ घे की तू इथून दुसरीकडे कुठेही जाणार नाहीस. या क्षणी अयांशचं म्हणणं मानण्याशिवाय अधीराकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिने होकारार्थी मान हलवत म्हटलं, तुझी शपथ, मी कुठेही जाणार नाही.
आता प्लीज आज जा. अयांश हसत आतल्या बाजूला जात म्हणाला, स्वतःची काळजी घे, मी आहे तुझ्यासोबत ऑलवेज, असं म्हणत अयांश आत गेला. तो आत जाताच तो माणूस बाल्कनीत येऊन मोठ्याने ओरडला आणि अधीराच्या गालावर एक जोरदार चापट मारत म्हणाला, इतक्या वेळापासून हाक मारतोय, बहिरी झाली आहेस का? तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.